नमस्कार मंडळी, टकाटक फूडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हापूस आंब्याचा आमरस कसा करायचा ते पाहणार आहोत. वरचं मी आंब्याचा देठ काढून घेतलेला आहे. आता आपण आंब्याची एक बाजू अशी कापून घेतली आहे आणि नंतर सुरीच्या साहाय्याने आपण हे उभी आणि आडवी अशी चीर देऊन करायची आहे. हे बघा, हे असं चिरलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की आपल्याला इझिली हे निघता येईल, काढता येईल. त्यासाठी हे बघा, सुरीच्या साहाय्याने आपलं हे असे उभे आणि आडवे चीर दिले ना की त्यामध्ये काय होतं की आपण आंब्याचा जो गर आहे तो पटकन काढता येतो. आता उरलेला जो गर आहे तो मी चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता, चमचा वापरला की हा जो गर आहे तो सहजरित्या काढून होतो. तसंच आता आंब्याची दुसरी बाजू पण मी कापून घेत आहे. इथे पण मी तसंच करत आहे. आडवी चीर पूर्ण, त्यानंतर उभी चीर. हे बघा, हे असं डायरेक्टली आपण चम्मच वापरला तर ते निघत नाही, लक्षात घ्या तुम्ही, कारण सुरीच्या साहाय्याने हे लगेच निघतं. हे बघा असं, म्हणून मी सुरीचाच वापर केलेला आहे. हे बघा, तुम्ही पण सुरीचाच वापर करा. आता आपण राहिलेला गर हा चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे. हे बघा, आता आपण आंब्याची दुसरी बाजू पण करून घेऊया. हे बघा, आता इथे आपल्याला सुरी वापरायची गरज नाही. ते आपण सहजरित्याने चमच्याच्या साहाय्याने हा जो गर आहे तो काढू शकतो. तुम्ही पाहू शकता. हे बघा, चमच्याच्या साहाय्याने हे बघा कसं व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण आंब्याची एक दुसरी बाजू करून घेऊया. हे बघा, असं चमच्याच्या साहाय्याने केल्यानंतर आपल्याला हे सहजरित्या हा जो गर आहे तो काढला जातो. आता आपण पाटा करून घेणार आहोत. काही काही जण ह्याला कोय म्हणतात, काही काही जण ह्याला बाटा म्हणतात. आता आपण हे पहिलं जेवढा शक्य होईल तेवढा आपण सुरीच्या साहाय्याने काढूया. नंतर ह्याला चम्मचच्या साहाय्याने आपण काढून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण काढून झालेला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहोत. हा गर आपण पूर्ण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर आपण फक्त एक चमचा मी इथे साखर घातलेली आहे. आपण हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया. हे बघा, आंब्याचा आमरस हा तयार झालेला आहे. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला बेल आयकॉन आहे तर त्याची बेल हे करा, नोटिफिकेशन, नवीन रेसिपीसाठी नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.